विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता व गोरक्षक अजितपाल मोंगा याने गायींनी भरलेला मिनी ट्रक अडवला म्हणून कसायाच्या जमावाने बेदम मारहाण केली। या अवैध गो तस्करी करणाऱ्या व गोरक्षकावर हल्ला करणाऱ्या जमावास तात्काळ अटक करा या मागणीसाठी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते ठिय्या देऊन बडनेरा पोलीस ठाण्यात जमले। जुन्या वस्तीत सर्वांसमक्ष राजरोस गुंडगिरीची ही घटना घडली आहे। विश्व हिंदू परिषदेचा गोरक्षक कार्यकर्ता अजितपाल मोंगा हा ठिकठिकाणी गायीच्या रक्षणार्थ रात्रंदिवस काम करत असतो। गायींचं रक्षण झालं पाहिजे त्यासाठी त्याचं सातत्याने काम सुरू असतं। आज अमरावतीहून बडनेरला येत असताना एका छोट्याशा बनावट नंबर टाकलेल्या एका छोट्या मिनी डोअरमध्ये कोंबून गोधन त्याच्यामध्ये गायी वासरं कोंबून घेऊन चालले होते। याचा त्याला सुगावा लागला आणि त्यांनी तो मिनी डोअर थांबवला आणि त्या मिनी डोअरची तपासणी केली असता त्याच्या लक्षात आलं की त्यामध्ये गोधन आहे। त्यांनी त्या गाडीच्या चालकाला विचारलं, बडनेरा जुन्या वस्तीतली घटना आहे, चौकातली घटना आहे। त्या चालकाला त्यांनी विचारलं की हे गोधन तुम्ही कुठे घेऊन चालले? तर एवढी विचारणा केली असता कमीत कमी एक 8 ते 10 लोक धावून आले आणि भर चौकामध्ये त्याला बेदम हाणामारी झाली। बेदम हाणामारी झाल्यानंतर तो कसा बसा स्वतःचा जीव वाचवला। त्या मारेकरांनी गुप्ती काढली, चाकू काढले, अर्वाच्य शिवीगाळ केली आणि शेकडो लोकांच्या समक्ष या कार्यकर्त्याला पिटलं। तो पोलीस ठाण्यामध्ये आला। पोलीस ठाण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे। मात्र पोलिसांनी अजूनही गाडीचा तपास सुरू केलेला नाही, आरोपींचा शोध घेणं सुरू केलेलं नाही। पोलीस ढिम्म उभे आहेत। त्याच्यामुळे दिवसाढवळ्या आता लव जिहादनंतर जर गोरक्षकांवर या प्रकारचे दिवसाढवळ्या हल्ले होणार असतील तर अमरावतीची स्थिती ही भयावह चिंताजनक आहे। पोलिसांनी गोरक्षकांवर हल्ले करणाऱ्या या लोकांचा हा जो खुलेआम गोरखधंदा सुरू आहे गायी कापण्याचा तो थांबवण्यासाठी कठोर पावलं उचलावीत। आजच्या आज जर या सगळ्या मारेकरांवर जर हल्ला करणाऱ्यांवर जर आजच्या आज कारवाई नाही झाली तर आम्ही आज तीव्र आंदोलन करू असा इशारा मी अमरावती पोलिसांना देत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।